शेतकरी प्रश्नावर राजकारण करणाऱ्या या सरकारचा फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारचा मेहकर आणि लोणारवर अन्याय करणाऱ्या या सरकारचा राजकारण करणाऱ्या सरकार मेहकर लोणार वगळणाऱ्या सरकारचा बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जी आहे शासनाने जाहीर केलेली आहे। त्यातून मेहकर आणि लोणार जे तालुके आहेत ते वगळण्यात आलेले आहेत। कुठेतरी चर्चा सुरू आहे की विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे ह्या दोन तालुक्यांना वगळले काय। आमदार सिद्धार्थ खरात आपल्या सोबत आहेत। भाऊ, मला सांगाल की आज आपण या ठिकाणी निवेदन दिलंय आणि दोन्ही तालुके वगळण्याचं काय तालुक्यामध्ये चर्चा आहे, काय सांगाल त्यावर? नाही, ही गोष्ट खरी आहे की ही जी काही आज काल 9 ऑक्टोबरचा शासन निर्णय निघाला, त्या शासन निर्णयामध्ये जी काही तालुक्यांची जिल्ह्याची यादी आहे त्यामध्ये माझ्या बुलढाणा जिल्ह्यातले 9 तालुक्याचा समावेश आहे आणि मेहकर आणि लोणार या तालुक्याचा समावेश नाही। वास्तविक मेहकरला 25 आणि 26 जूनला खूप मोठी अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली होती। तुम्हाला माहिती आहे 212 मिलीमीटर त्यावेळेस पाऊस झाला होता आणि अख्खे 11 मंडळ मेहकर तालुक्यातले 11 आणि लोणारचे 5 असे एकूण लोणार आणि मेहकरचे 16 मंडळ पाण्याखाली गेले होते, पाण्याखाली अक्षरशः। नद्यामुळं ते तिथली शेतजमीन खरडून गेली, गाळ आला आणि शेतामध्ये नुसतं तलाव सदृश अशी स्थिती झाली होती। शेत पिकं सगळे वाहून गेले, निघून गेले। असं असताना या संदर्भात विधानमंडळात आवाज उठवला असताना, लक्षवेधी उच्चारली असताना, शासनाला जागं केले असताना, मुख्यमंत्र्यांना भेटलो, पालकमंत्री मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडे भेट दिली, त्यांना भेटीला बोलवलं, त्यांनी व्हिजिट पण केली, त्यांनी पण पाहणी केली। असं असताना कालच्या शासन निर्णयामध्ये माझ्या 2 तालुक्याचा समावेश नाही। त्यामुळे लोकांमध्ये एक दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली की विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळं ही 2 तालुकेच नेमके गळाले कसे, जिथं सगळ्यात जास्त अतिवृष्टी झाली, जास्त नुकसान इथं झालं आणि नेमके हे 2 तालुके गळाले कसे। मला सुद्धा या लोकांची चर्चा ऐकल्यानंतर मला असं वाटत नाही की हे सत्य आहे, हा तांत्रिक चूक आहे असं मी गृहीत धरतो। जर तांत्रिक चूक असेल तर ताबडतोब करेक्ट करता येतं, पण ह्याच्यामध्ये जर का राजकारण असेल, मग मी राजकारणात जर असं असेल तर मी आज रोजी जाहीरपणानं तुमच्या माध्यमासमोर सांगतो, राजकारण करायचं असेल तर याची किंमत यांना मोजावी लागेल। कारण यानंतर जो काय परिणाम होईल ते परिणामाला तोड देण्याची जबाबदारी जी काही सरकारची आहे, सरकार त्याला सक्षम राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। यापुढची भूमिका काय असणार आहे? जर शासनाने हे तालुके जर यात समाविष्ट करून नाही घेतले तर पुढची भूमिका शिवसेनेची? हे बघा, आजचा शुक्रवार आहे, उद्या शनिवार आणि रविवार आहे। आम्ही मंगळवारपर्यंत या शासनाला अल्टिमेटम देतोय। या मंगळवारच्या संध्याकाळपर्यंत आपली चूक सुधारावी, सुधारित शासन निर्णय जाहीर करावा आणि जर मंगळवारपर्यंत जर का शासनाने हा सुधारित शासन निर्णय जाहीर केला नाही तर त्यानंतर मात्र आमची शिवसेना, शिवसैनिक आणि शेतकरी आम्हाला काय करायचं पुढे तो आम्ही ठरवून निर्णय घेऊ आणि मेहकर लोणार मतदारसंघ बंद राहील, इथून येणारे जाणारे रस्ते बंद राहतील, आमची दिवाळी साजरी होणार नाही, एक दिवा आमचा लागणार नाही। मग आमचाच दिवा लागला नाही दिवाळीमध्ये तर तुमची दिवाळी आम्ही कशी साजरी करू देणार आहे? तुमची दिवाळी साजरी होणार नाही, आमची तर नाहीच नाही होणार आहे। त्यामुळे या सगळ्या परिणामाला शासनाने तयार राहावं। निश्चितच। तर आज दिलेल्या या निवेदनानंतर 2 दिवसात जर का हे दोन्ही तालुके या यादीत समाविष्ट करण्यात नाही आले तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन जे आहे या करणार असल्याचा इशारा देखील यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।